नमस्कार सर्वांना. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या विशेष अशा यूट्यूब लाईव्हमध्ये. कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2018 ते 23 याच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं आपण विश्लेषण करत आहेत. आणि आपला जो विषय आहे तो म्हणजे बजेट आणि आर्थिक धोरण. मग आता याच्यामध्ये बजेट असेल, अर्थसंकल्प असेल, आर्थिक धोरण असेल किंवा वित्तीय धोरण असेल, या संपूर्ण टॉपिक्सवर किती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात, किती वेगवेगळे महत्त्वाचे कन्सेप्ट्स आहेत आणि याच्या आधारावर येणाऱ्या परीक्षेमध्ये संभाव्य अतिसंभाव्य प्रश्नांची चर्चा आपण करतो आहोत. कालच्या लाईव्हमध्ये आपण 2018, 19 आणि 20 या 3 वर्षांबद्दल चर्चा केली आणि आजच्या या लाईव्हमध्ये आपण 2021, 22 आणि 23 हे 3 वर्ष बघणार आहे आणि यांचं सखोल असं विश्लेषण करणार आहे. पटापट या व्हिडिओला लाईक करून घ्या. आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे सगळे जे महत्त्वाचे व्हिडिओज आहेत त्यांचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आता जे विद्यार्थी पहिल्यांदा या चॅनलवर आलेले आहेत आणि ज्यांना आधीचा भाग बघायचा आहे तर अशा पद्धतीचा पहिला भाग आपण कालच्या यूट्यूब लाईव्हमध्ये घेतलेला आहे. कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 18 ते 23 बजेटवरील प्रश्न, अर्थसंकल्प आणि वित्तीय धोरण. तो याच्यामध्ये गट ब ला अनुसरून सगळे जे महत्त्वाची जी सिरीजच आपण सुरू केलेली आहे आणि रोज रात्री 9 वाजता आपण अशा पद्धतीचं यूट्यूब लाईव्ह घेतो. विदाऊट वेस्टिंग टाईम आजचं डिस्कशन सुरू करूयात. पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतो आहे, कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2021. आता हे जे सगळे प्रश्न आहेत वित्तीय धोरण, आर्थिक धोरण आणि बजेट या संबंधी हे प्रश्न असणार आहेत. मग त्यामुळे अर्थसंकल्पावर वारंवार आता प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील आणि अर्थसंकल्पावरचे प्रश्न नेमके कसे विचारले जातात हे आपल्याला बघायचं आहे. पहिला प्रश्न बघा, केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 मध्ये केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे? आता लक्षात घ्या, हे जे प्रश्न विचारले जात आहेत, काल आपण 2018 ते 2020 हे 3 वर्ष बघितले आणि या तीनही वर्षांमध्ये जो अर्थसंकल्प विचारला जातो आहे तो केंद्रीय अर्थसंकल्पाला धरून प्रश्न विचारले जात आहेत. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर अत्यंत कमी किंवा नच्या बराबर प्रश्न आहेत. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि आता बघा, या प्रश्नामध्ये 2021-22 मध्ये तुम्हाला केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत हा प्रश्न विचारलेला आहे. मग आता तसं पाहिलं तर हा जो प्रश्न आहे तो एक प्रकारे रिपीट झालेला प्रश्न आहे. कारण की जर तुम्हाला मी आता प्रश्न दाखवतो, सेम प्रकारचा प्रश्न मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत. मग त्यामध्ये उत्पन्नाचे जे स्रोत आहेत त्यांची क्रम म्हणजे सर्वाधिक ते सर्वात कमी अशा पद्धतीचा क्रम आपल्याला लावायचा होता. तो प्रश्न मी तुम्हाला दाखवतो, मागच्याच या स्लाइड्सवर आहे. तो अशा पद्धतीचा हा 2018 गट ब पूर्व परीक्षा 2018 यामध्ये 2016-17च्या अर्थसंकल्पावरचा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये जे महसूल स्रोत आहेत त्याच्यामध्ये त्यांचा जो क्रम आहे तो लावायला सांगितलेला आहे, सर्वाधिक ते सर्वात कमी. मग यामध्ये सर्वाधिक विक्री कर, दुसरं शिक्के आणि नोंदणी शुल्क आणि तिसरं राज्य उत्पादन शुल्क अशा पद्धतीचा क्रम आपण लावला होता. हा प्रश्न आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेला आहे. तर याच धर्तीवर हा प्रश्न विचारलेला आहे. तो तुम्ही बघू शकता की सर्वात जास्त सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत कोणता. 4 ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. एक म्हणजे वस्तू आणि सेवा कर, दुसरं कर्ज घेणे आणि इतर दायित्वे, प्राप्ती कर आणि कॉर्पोरेट कर. जर आता इथे बघा, इथे उत्पन्नाचा स्रोत विचारलेला आहे, उत्पन्न. ठीक आहे. मागच्या प्रश्नामध्ये महसुली स्रोत विचारलेला आहे, महसुली स्रोत. यामध्ये उत्पन्नाचा स्रोत विचारलेला आहे. आता उत्पन्न जर आपण बघितलं तर 2 पद्धतीने उत्पन्न मिळतं सरकारला. एक म्हणजे महसुली उत्पन्न मिळतं आणि दुसरं म्हणजे भांडवली उत्पन्न मिळतं. भांडवली उत्पन्न, महसुली उत्पन्नामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे कर असतात, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर ते असतात महसुली उत्पन्नामध्ये. आणि भांडवली उत्पन्नामध्ये सगळ्यात मोठा जो भाग आहे तो म्हणजे कर्ज.
ठीक आहे. मग जर उत्पन्नाचा स्रोत आपण जर बघितला तर तो सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत कोणता आहे? कर्ज आणि इतर दायित्व. ठीक आहे. मग त्यामुळे करेक्ट आन्सर काय आहे? 2 बॉरोइंग अँड अदर लायबिलिटीज किंवा कर्ज आणि इतर दायित्वे. पुढचा प्रश्न बघा. आता पुढचा प्रश्न बघायच्या अगोदर आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे की जे बजेटचे डॉक्युमेंट्स आहेत, अर्थसंकल्पासंबंधी जे काही कागदपत्र आहेत, त्यांचा आपल्याला बेसिक वाचन करायचं आहे की जर आपण बजेट बघत असू, आपण जर केंद्रीय बजेट जर बघितलं, केंद्रीय अर्थसंकल्प जर आपण बघितला, तर बजेटमध्ये काय बघितलं जातं? तर प्राप्ती बघितली जाते किंवा ज्याला आपण जमा असं म्हणतो की किती पैसा जमा होतो सरकारकडे. त्यानंतर खर्च किती होतो. मग यामध्ये आपल्याला हे बघायचं आहे की जर प्राप्ती असेल तर प्राप्तीचा सगळ्यात मोठा स्रोत कोणता? 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, अशा पद्धतीने प्रमुख स्रोत पाहिजे आपल्याला. मग प्राप्तीमध्ये एक आहे महसूल प्राप्ती. महसूल प्राप्तीमध्ये जर आपण केंद्र सरकार बघितलं तर सर्वाधिक महसूल प्राप्ती ही GST, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स मध्ये होते. जो याच्या अगोदरचा प्रश्न मी तुम्हाला दाखवला होता तो महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाचा एकच प्रश्न आलेला आहे. 2018, 19, 20 या 3 वर्षामध्ये एकच प्रश्न महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर आलेला आहे. बाकी सर्व प्रश्न हे केंद्रीय अर्थसंकल्पावर आलेले आहेत. आणि जर आपण केंद्रीय अर्थसंकल्प बघितला तर महसुली प्राप्तीमध्ये सर्वाधिक वाटा हा GSTचा आहे. तर अशा पद्धतीने मग प्राप्तीमध्ये महसुली प्राप्ती त्याच्यामध्ये सर्वाधिक वाटा, भांडवली प्राप्ती त्याच्यामध्ये सर्वात वाटा, ह्याचे आपल्याला जी वर्गवारी आहे ती बघावी लागणार आहे. एकूण जर आपण प्राप्ती बघितल्या तर या प्रश्नामध्ये जसं आपण बघितलं, एकूण प्राप्ती, एकूण उत्पन्नाचा सगळ्यात मोठा जो भाग आहे तो म्हणजे कर्ज घेणे आणि इतर लायबिलिटीज किंवा इतर देयके. त्याच पद्धतीने जर आता उत्पन्नावर प्रश्न विचारला असेल, आता बघा एकदा जो प्रश्न आला 2018 मध्ये तो महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर आला आणि तो महसुली स्रोताबद्दल आला, बरोबर. दुसरा प्रश्न आला जो 2021 मध्ये आला तो म्हणजे केंद्र सरकारच्या उत्पन्नाबद्दल आला. मग आता पुढचा प्रश्न असा येऊ शकतो की खर्च. केंद्र सरकार जर बघितलं आपण केंद्र, तर सर्वाधिक खर्च कोणत्या मुद्द्यावर करतं? मग त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो भाग येतो तो म्हणजे इंटरेस्ट पेमेंट्स म्हणजे काय? तर व्याज भरणा. आता साहजिक आहे की केंद्र सरकार जर आपण बघितलं त्याच्यामध्ये उत्पन्नाचा सगळ्यात मोठा स्रोत जर कर्ज असेल, उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत जर कर्ज असेल तर त्या कर्जावर जे व्याज भरावं लागतं तो खर्चही मोठा असेल. त्यामुळे केंद्राचा सर्वात जास्त खर्च कशावर होतो? व्याज भरण्यावर होतो, इंटरेस्ट पेमेंटवर होतो. जवळजवळ आपल्या एकूण बजेटच्या किंवा एकूण खर्चाच्या 21 ते 22% खर्च हा केवळ व्याज भरण्यावर केला जातो. मग त्यानंतर सबसिडी आहे, अनुदान आहेत. सबसिडीमध्ये 3 प्रकारच्या सबसिडी आहेत. अन्न सबसिडी, त्याच्यानंतर इंधन सबसिडी, त्याच्यानंतर फर्टिलायझर खत सबसिडी, अशा 3 प्रकारच्या सबसिडी आहे. याच्यावर सर्वाधिक खर्च होतो. त्यानंतर जर आपण बघितलं तर डिफेन्स, आपली जी देशाची सुरक्षा आहे त्याच्यावर खर्च होतो. त्यानंतर जर आपण बघितलं तर पेन्शन, 1 रँक 1 पेन्शन योजना लागू झाल्यापासून पेन्शनचा पण मोठा बर्डन केंद्र सरकारवर आहे. मग अशा पद्धतीने उत्पन्नाच्या स्रोत आणि खर्चाचे जे आकडे आहेत त्याच्यामध्ये सर्वाधिक खर्च कशावर होतो, सर्वाधिक उत्पन्न कशामधून येतं, या संबंधीची आकडेवारी आपल्याला लक्षात घ्यावी लागते. तो पुढे प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न 2021 मधला, खालीलपैकी वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003 ची कोणती उद्दिष्टे आहेत? मग आता इंग्लिशमध्ये आपण याला म्हणतो FRBM कायदा, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट. हा कायदा आहे. आता आपण जर बघितलं 2018 पासून तर 2020 पर्यंत अनेक प्रश्न या FRBM कायद्यावर आपण बघितले. जवळपास दरवर्षी या FRBM कायद्यावर प्रश्न येतो.
म्हणजे एक प्रकारे FRBM कायदा हा MPSCचा अगदी फेवरेट कायदा आहे. याच्यावर आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये प्रश्न विचारला जाणार आहे. यामुळे FRBM कायदा कधी लागू झाला, तिची उद्दिष्टे काय, तिचे टार्गेट्स काय, ते टार्गेट कधीपर्यंत आपल्याला पूर्ण करायचे आहेत, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत हे आपल्याला नीट लक्षात घ्यायच्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा प्रश्न आलेला आहे त्याच्यावर, तर बघूयात काय प्रश्न आहे. तर वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा याचे उद्दिष्ट विचारलेले आहेत. मग 4 विधानं दिलेली आहेत. विधान अ काय म्हणतं की कालबद्ध कार्यक्रमांतर्गत सरकारी कर्जावर मर्यादा निश्चित करणे. बघा, शासकीय कर्ज हे मर्यादित असलं पाहिजे. अमर्याद झालं शासकीय कर्ज की काय होतं हे आपण बघितलं. PIIGS पिग्स कंट्री ज्या आहेत, पोर्तुगल, इटली, आयर्लंड, ग्रीस आणि स्पेन यांच्यामध्ये पिग्स क्रायसिस झाला होता. 400% जास्त कर्ज यांच्यावर झालं होतं. ही कहाणी आपण बघितली. त्यामुळे शासकीय कर्जावर नियंत्रण किंवा मर्यादा आणणे हे उद्दिष्ट आहे. दुसरे विधान बघा, महसुली तूट शून्य गाठणे आणि वित्तीय तूट कमी करणे. वित्तीय तूट कितीपर्यंत कमी करणे किंवा राजकोषीय तूट किती कमी करणे, 3% कमी करणे. आणि महसुली तूट कितीपर्यंत आणणे, 0% आणणे. अशा पद्धतीचं लक्ष आहे. त्यानंतर विधान क काय म्हणतं, दीर्घकालीन समष्टी आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी शासनाला जबाबदार बनवणे. समष्टी आर्थिक स्थिरता म्हणजे ज्याला आपण मॅक्रो इकॉनॉमिक स्टेबिलिटी म्हणतो. सो संपूर्ण अर्थव्यवस्थेची स्टेबिलिटी आली पाहिजे, यासाठी शासनाला जबाबदार धरणे. आणि विधान ड काय म्हणतं आहे, तर शासनाच्या आर्थिक कामकाजात पारदर्शकता सुधारणे. आर्थिक कामकाजात पारदर्शकता म्हणजे सरकार किती खर्च करत आहे, किती महसूल येतो आहे, जो खर्च होतोय तो योग्य होतोय की नाही, का अवाजवी खर्च होतोय. तर अशा पद्धतीची पारदर्शकता या कायद्याच्या माध्यमातून आणणे असं याचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे आता ही जी 4ही विधानं आहेत ती बरोबर आहेत. त्यामुळे जे करेक्ट आन्सर काय आहे, वरीलपैकी सर्व हे FRBM कायद्याचे वैशिष्ट्य आहेत. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रश्न रिपीट होतात, प्रश्नाचे टॉपिक्स रिपीट होतात, तर याचं उदाहरण मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो आहे. FRBM कायद्याच्या उद्दिष्टावर हा 2021 मधला प्रश्न आहे. जो अगोदर येऊन गेलेला प्रश्न आहे तो तुम्हाला दाखवतो. बघा, FRBMचे उद्दिष्ट बघा. आता हे ऍक्च्युली हा जो प्रश्न आहे हा FRBM संबंधितच आहे. 2019चा जो प्रश्न आहे FRBM संबंधित आहे, परंतु हा FRBM अंतर्गत मध्यावधी राजकोषीय सुधारणा याच्याबद्दल आहे. त्याच्यातही उद्दिष्टच विचारलेलं आहे. पुढे बघा, येस. सो अशा पद्धतीने FRBM कायदा जो एकच प्रश्न आलेला आहे तो मी तुम्हाला दाखवला आता. मध्यावधी राजकोषीय सुधारणा, ठीक आहे. आणि सेम 2021 मध्ये जो FRBM कायदा आहे त्याच्या उद्दिष्टांवर प्रश्न आलेला आहे. तो करेक्ट आन्सर काय आहे, 2 वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न बघा, भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2020 नुसार करपात्र उत्पन्नासाठी आयकर पातळी किंवा आयकर दर पातळी किती टक्क्यांपर्यंत आहे. म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो टॅक्स स्लॅब्स. आयकरांची जी दर पातळी आहे, वेगवेगळ्या उत्पन्नासाठी वेगवेगळा आयकर लावला जातो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. 2021 मधला हा प्रश्न आहे, परंतु आकडेवारी कशातली विचारलेली आहे, 2020 मधली आकडेवारी विचारलेली आहे. सो आयकर पातळी कशी कशी आहे तर बघा, कोणत्या कोणत्या कर पातळी आहे. 5 ते 25 आहे का, नाही, हे चुकीचं आहे. 5% ते 25% तसं नाही आहे. 5% ते 35% आहे का, नाही. तर 5% ते 30% ही करेक्ट आयकर पातळी आहे, करेक्ट इन्कम टॅक्स स्लॅब आहे. आता इन्कम टॅक्स स्लॅब कोणते कोणते आहेत हे लक्षात घ्या. जर आपण लेटेस्ट इन्कम टॅक्सचे स्लॅब बघितले, आयकर पातळी बघितली, तर हे स्लॅब दिलेले आहेत अशा पद्धतीचे 1, 2, 3, 4, 5 आणि 6 स्तर आहेत. आणि या प्रत्येक स्तरासाठी, प्रत्येक उत्पन्न स्तरासाठी टक्केवारी दिलेली आहे की किती टक्के कर आम्ही आकारणार. आता उदाहरणार्थ 3 लाखापर्यंत काहीच टॅक्स द्यायचा नाहीये, ठीक आहे. 3 लाखापर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला कर माफ आहे. म्हणजे 0 रुपयापासून तर 3 लाख रुपयापर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला काही टॅक्स द्यायचा नाहीये.
मग आता 3 लाखाच्या वरती तुम्ही गेलात तर लिमिट किती आहे? 6 लाखांची लिमिट आहे. ठीक आहे, म्हणजे काय, 3 लाखापर्यंतचं उत्पन्न माफ आहे. 3 लाखाच्या वरती जेवढं काही तुमचं उत्पन्न राहील त्याच्यावर तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल. म्हणजे उदाहरणार्थ, जर तुम्हाला तुमचं जे उत्पन्न आहे 3,50,000 आहे, 3,50,000 तुमचं उत्पन्न आहे, तर सुरुवातीचे जे 3 लाख आहेत त्या 3 लाखावर तुम्हाला उत्पन्न काही इन्कम टॅक्स द्यायचा नाहीये. आणि वरचे जे 50,000 आहेत त्याच्यावरच तुम्हाला 5%च्या हिशोबाने तुम्हाला टॅक्स भरायचा आहे, कर भरायचा आहे. त्याच्यानंतर येते पातळी 6 लाख ते 9 लाख. ठीक आहे, आता बघा, पहिले 3 लाख फ्री आहे, नील आहे. 3 लाखापर्यंत किती लिमिट दिलेली आहे? 6 लाखापर्यंतची. म्हणजे काय की 3 लाखाच्या वरती जर उत्पन्न असेल तुमचं, म्हणजे 3 लाखाच्या वरती अजून 3 लाख जर असेल, म्हणजे 6 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर 5%. मग या प्रकारे जर तुमचं 6 लाख जर उत्पन्न असेल तर मॅक्सिमम तुम्हाला किती टॅक्स बसू शकतो? तर 15,000 टॅक्स बसू शकतो. मग याचा अर्थ काय, 6 लाखाच्या वरती 6 लाख ते 9 लाख जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला टॅक्स किती बसला पाहिजे? पहिल्या 3 लाखासाठी काहीच नाही, म्हणजे 0 टॅक्स. नंतरचे जे 3 लाख आहेत त्याच्यावर तुम्हाला मॅक्सिमम 15,000 रुपये टॅक्स, कारण की 5% लिमिट आहे. आणि 6 लाखाच्या वरती जर तुमचं जे काही उत्पन्न असेल त्याच्यावर 10%. म्हणजे काय, 6,50,000 जर तुमचं उत्पन्न असेल तर त्याच्यावर तुम्हाला कसं होतं बघा, हे जे पहिले 3 लाख आहेत, पहिल्या 3 लाखावर 0 टॅक्स. त्याच्यानंतरचे जे 3 लाख आहेत त्याच्यावर तुम्हाला 15,000 रुपये टॅक्स. आणि वरचे जे 50,000 रुपये आहेत त्याच्यावर तुम्हाला 10% टॅक्स. म्हणजे काय, 5,000 रुपये टॅक्स. म्हणजे तुमचा जो एकूण टॅक्स होईल तो 20,000 रुपये होणार. 20,000 रुपये टॅक्स होणार. अशा पद्धतीने हे इन्कम टॅक्स स्लॅब आहेत. मग त्याचप्रमाणे 9 लाख ते 12 लाख मध्ये 15%, 12 लाख ते 15 लाख मध्ये 20% आणि 15 लाखाच्या वरती 30%. अशा पद्धतीचे आयकर कर पातळी आहे. पुढे जर आपण बघितलं, वयवर्ष 60 ते वयवर्ष 80 यांच्यासाठी वेगवेगळे टॅक्स स्लॅब्स आहेत. 3 लाखापर्यंत 0 आहे, 0 टॅक्स द्यायचा आहे. 3 लाख ते 5 लाख ही 5% कर लिमिट आहे. 5 लाख ते 10 लाख उत्पन्न असेल तर 20% कर द्यावा लागणार. आणि 10 लाखाच्या वरती त्यांना 30%चा कर द्यावा लागणार. अशा पद्धतीने जे ज्येष्ठ नागरिक आहेत 80 वर्षापर्यंतचे त्यांना वेगळे टॅक्स स्लॅब्स आहेत. 80 वर्षाच्या वर जे वयस्कर व्यक्ती आहेत त्यांना पुन्हा स्पेशल ट्रीटमेंट आहे. 5 लाखापर्यंत त्यांना 0 टॅक्स आहे. 5 लाख ते 10 लाख मध्ये त्यांना 20% आहे. आणि 10 लाखाच्या वर त्यांना 30% आहे. म्हणजे मॅक्सिमम, म्हणजे कमीत कमी 5% आणि मॅक्सिमम 30% ही सध्याची आयकर पातळी आहे. याला अनुसरून आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की या इन्कम टॅक्स स्तरांची रेंज किती आहे? तो करेक्ट आन्सर आहे 5% ते 30%. पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढे जाण्याच्या अगोदर कंबाईन गट ब आणि गट क पूर्व परीक्षेला अनुसरून मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकाचं सेम विश्लेषण आपण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शासकीय योजनांवरचे प्रश्न आपण डिस्कस केलेले आहेत. तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, वरती आय बटन असेल तिथे लिंक दिलेली आहे, किंवा स्लाइडच्या शेवटी तुम्हाला ही लिंक पाहायला मिळेल. त्याच्यावर जाऊन तुम्ही शासकीय प्रश्नांवरचे जे शासकीय योजनांवरचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा न चुकता बघून घ्या. त्याचं विश्लेषण पण बघून घ्या. कोणत्या योजना महत्त्वाच्या आहेत, कोणत्या योजनांवर कसा प्रश्न विचारला जातो आणि संभाव्य प्रश्न कोणते आहेत हे तुम्हाला बघायचं आहे. आणि त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे. आणि याच पद्धतीने आपण एक टेस्ट सिरीज पण ठेवलेली आहे. त्या टेस्ट सिरीजचं आपण नाव दिलेलं आहे परिपूर्ती स्वप्नपूर्ती टेस्ट सिरीज. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघूयात 2022 मधला. 2016ची NK सिंग समिती ही रिकामी जागाशी संबंधित आहे. 2016ची NK सिंग समिती ही रिकामी जागाशी संबंधित आहे. तर काय ऑप्शन दिलेले आहेत बघा. 4 ऑप्शन दिले आहेत. 12वा वित्त आयोग, 12वी पंचवार्षिक योजना, 14वा वित्त आयोग किंवा वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा. आता लक्षात घ्या, NK सिंग समिती आता 15व्या वित्त आयोगाचे हे चेअरमन आहेत NK सिंग.
परंतु 2016ची जी समिती होती ती वित्त आयोगाशी संबंधित नाही आहे, त्याच्यामुळे वित्त आयोग हे चुकीचे ऑप्शन्स आहेत. 12वा वित्त आयोग चुकलेला आहे, 14वा वित्त आयोग चुकलेला आहे. मग आता जो 2016ची जी समिती होती त्याच्यामध्ये या समितीला सांगितलं होतं की वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा याच्यामध्ये तुम्ही याचं पुनर्विलोकन करा आणि त्याच्यामध्ये आम्हाला सुधारणा सुचवा. या पद्धतीने ही समिती स्थापन केली होती. तो एन.के. सिंग समितीची जबाबदारी काय होती लक्षात घ्या. एन.के. सिंग समितीला FRBM पुनर्विलोकन समिती पण म्हणतात. FRBM रिव्ह्यू कमिटी, रिव्ह्यू करा आणि आम्हाला सुधारणा सुचवा. मग गेल्या 12 वर्षांमध्ये म्हणजे 2003 पासून FRBM कायद्याच्या कामकाजाचा आढावा घेणे आणि वित्तीय एकत्रीकरणाचे साठी जे काही मार्ग आहे ते सुचवणे. वित्तीय एकत्रीकरण म्हणजे काय? फिस्कल कन्सॉलिडेशन. वित्तीय एकत्रीकरण ही एक टर्म आहे, ही एक संकल्पना आहे. हिचा अर्थ असा आहे की जे फिस्कल डेफिसिट आहे किंवा जी राजकोषीय तूट आहे हिला कमी करणे, आटोक्यात आणणे. त्यासोबतच रेव्हेन्यू डेफिसिट नावाची जी संकल्पना आहे किंवा महसुली तूट आहे हिला कमी करणे, हिला आटोक्यात आणणे, या दोन्ही गोष्टींना आपण वित्तीय एकत्रीकरण म्हणतो किंवा फिस्कल कन्सॉलिडेशन असं म्हणतो. त्यासोबतच जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळात वित्तीय धोरणात आवश्यक बदल काय असले पाहिजे जेणेकरून आर्थिक जे संकट आहे, जागतिक आर्थिक संकट आहे त्याची झळ भारताला बसू नये यासाठी सुधारणा सांगणे. FRBM लक्ष निर्धारित करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध घटकांवर लक्ष केंद्रित करणे. मग आता फिस्कल कन्सॉलिडेशन करायचं आहे, वित्तीय एकत्रीकरण करायचं आहे, यासाठी विविध घटक काय असले पाहिजे हे सुचवा. त्यानंतर वित्तीय त्रुट श्रेणी सांगा तुम्ही. म्हणजे जुन्या काळात म्हणजे 2003चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की वित्तीय तूट 3% आणायची आहे किंवा राजकोषीय तूट 3% आणायची आहे, महसुली तूट 0% आणायची आहे. तर हे परफेक्ट आकडे गाठणं जरा कठीण असल्यामुळे आपल्याला एक रेंज ठरवली पाहिजे. जसं इन्फ्लेशनचं आहे की 4% ±2%. चलनवाढीचा आपण एक रेंज ठरवलेली आहे की 2% ते 6%. आपण असंही म्हणू शकतो 2% ते 6% किंवा 4% ±2% असं म्हणू शकतो की चलनवाढ आपण या रेंजमध्ये नियंत्रित करू शकतो. अशा पद्धतीचं काही आपण श्रेणी ठरवू शकतो का याचा विचार केला गेला पाहिजे. आणि वित्तीय विस्तार, पत आकुंचन, अर्थव्यवस्थेतील विस्तार तसेच संरेखन करण्याची गरज पडताळून पाहण्यासाठी ही एन.के. सिंग समिती स्थापन करण्यात आली होती. तो वित्तीय विस्तार म्हणजे काय? तर आपले बजेटचं जो साईज आहे, खर्चाची जी रक्कम आहे ती वाढवणे, उत्पन्न वाढवणे, खर्च वाढवणे, विकास कार्य करणे, याला आपण वित्तीय विस्तार म्हणतो. पत आकुंचन म्हणजे काय की अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा कर्ज मिळणं मुश्किल होऊन जातं, कर्जाचा तुटवडा होतो, कर्ज लोकांना मिळत नाही किंवा जे गुंतवणूकदार आहेत त्यांना कर्ज मिळत नाही, याला पत आकुंचन म्हणतात. त्यानंतर अर्थव्यवस्थेतील विस्तार जो आहे त्याला व्यवस्थित त्याचं संरेखन करणे म्हणजे एस्टिमेट करणे, म्हणजे भविष्यामध्ये आपण कशा पद्धतीने विस्तार करू शकतो, या सर्व गोष्टी, या सर्व शक्यता पडताळण्यासाठी 2016ची एन.के. सिंग समिती स्थापन करण्यात आली होती. सो समितींचा उद्देश हा सुद्धा विचारला जातो, हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. सो एन.के. सिंग समिती, जिला FRBM रिव्ह्यू कमिटी म्हणतात, ती वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा या संबंधित होती. सो पुढचा प्रश्न बघूयात आपण 2022 मधला. केंद्रीय उत्पादन शुल्काची राज्यामधील वाटणीसाठी 7व्या वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. आता वित्त आयोग ही जी आपली संस्था आहे ही घटनात्मक संस्था आहे, कारण की आर्टिकल 280 याच्या अंतर्गत वित्तीय आयोगाची स्थापना केली जाते. दर 5 वर्षांनंतर एक वित्त आयोग येतो, त्याची जी नियुक्ती आहे ते राष्ट्रपती करत असतात आणि केंद्राने आपलं जे वित्तीय व्यवस्थापन आहे ते कसं केलं पाहिजे आणि विशेष म्हणजे केंद्राने राज्यांना कशा पद्धतीने आर्थिक मदत केली पाहिजे, कशा पद्धतीने जो कराचा जो महसूल आहे, करातून गोळा केलेला जो महसूल आहे तो कशा पद्धतीने राज्यांमध्ये वाटप केला पाहिजे,
यासाठी वित्तीय आयोग हा स्थापन केला जातो. मग आता केंद्रीय उत्पादन शुल्काची राज्यामधील वाटणीसाठी 7व्या वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. हा जो केंद्रीय उत्पादन शुल्क आहे त्या संबंधी वित्त आयोगाने जे विधान केलेले आहेत, वित्त आयोगाने ज्या शिफारसी केलेल्या आहेत त्या संदर्भात काही विधानं आहेत. मग आता याच्यामध्ये वित्त आयोग काय करतं की 2 गोष्टी वित्त आयोगाला करायच्या असतात. एक म्हणजे केंद्र, इकडे केंद्र आहे आणि इकडे राज्य आहे. राज्यामध्ये महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, राजस्थान आहे, बिहार आहे, मध्य प्रदेश आहे, असे अनेक राज्य आहेत आपल्याकडे. मग वित्त आयोगला 2 गोष्टी सांगायच्या असतात, अभ्यास करून 2 गोष्टी सांगायच्या असतात. ते म्हणजे जो काही महसूल केंद्राने गोळा केलेला आहे, जो काही पैसा केंद्राकडे गोळा झालेला आहे, तो केंद्र एकूण राज्यांना किती त्याचा हिस्सा देणार, एकूण जो काही महसूल झालेला आहे तयार त्यापैकी किती वाटा हा राज्यांकडे पाठवला जाणार आहे, ही पहिली गोष्ट सांगितली जाते. म्हणजे उदाहरणार्थ 100 रुपये जर केंद्राने वसूल केले असतील तर या 100 रुपयापैकी किती रुपये राज्यांमध्ये वाटले जातील हे सांगितलं जातं. आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे वेगवेगळ्या राज्यांना किती किती पैसा वाटप केला जाईल, म्हणजे महाराष्ट्राच्या वाट्याला किती येईल, गुजरातच्या वाट्याला किती येईल, राजस्थानच्या वाट्याला किती येईल, बिहारच्या वाट्याला किती येईल, मध्य प्रदेशच्या वाट्याला किती येईल, हे सुद्धा सांगितलं जातं. असे 2 महत्त्वाचे कामं असतात वित्तीय आयोगाकडे. तिसरं महत्त्वाचं जे काम असतं ते म्हणजे ग्रांट, राज्यांना ग्रांट देणे किंवा ज्याला आपण मराठीमध्ये अनुदान म्हणतो, अनुदानाचं वाटप कसं करावं हे सुद्धा वित्तीय आयोग सांगतं. आता या संबंधी तुम्हाला काही विधानं दिलेले आहेत, त्यापैकी योग्य विधान तुम्हाला ओळखायचं. मग आता लोकसंख्येसाठी 25% भार. आता वित्त आयोग काय करतं, राज्यांमध्ये कशा पद्धतीचं वाटप झालं पाहिजे यासाठी एक फॉर्म्युला असतो. त्या फॉर्म्युला अनुसार त्याच्यामध्ये कशा कोणत्या कोणत्या गोष्टींवर भर दिला जातो, तर लोकसंख्येसाठी 25% भार दिला जातो का, त्यासोबतच दुसरं विधान काय म्हणतं, प्रत्येक राज्यातील गरिबांसाठी 33.5% भार दिला जातो का, तिसरी गोष्ट म्हणजे राज्याच्या दरडोई उत्पन्नाच्या वाढीसाठी 16.5% भार दिला जातो का, आणि चौथी गोष्ट म्हणजे राज्यातील उत्पन्नाच्या समानतेसाठी 25% भार दिला जातो का. मग हे निकष आहेत, हे वेगवेगळे निकष आहेत आणि या निकषाच्या आधारावर, या फॉर्म्युलाच्या आधारावर वित्त आयोग ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे केंद्र फंडाचं वाटप करतं. मग आता यापैकी कोणता निकष बरोबर आहे, तर यापैकी फक्त पहिला निकष म्हणजे अ आणि चौथा निकष तो म्हणजे ड हे बरोबर आहेत. याच्यामध्ये गरिबांसाठी 33.5% अशातला काही प्रकार नाहीये. राज्याच्या उत्पन्न वाढीसाठी 16.5% असा कुठलाच निकष कुठल्याच वित्त आयोगाने वापरलेला नाहीये. लोकसंख्येसाठी भर म्हणजे ज्याची लोकसंख्या जास्त त्याला जास्त भार मिळणार, त्याला जास्त वाटपात म्हणजे हिस्सा मिळणार. आणि उत्पन्न समानता, आता बघा लोकसंख्येचा काय मुद्दा आहे बघा. लोकसंख्या, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही राज्यांची लोकसंख्या जास्त होती, काही राज्यांची लोकसंख्या कमी होती. मग आता जर एखाद्या राज्याची लोकसंख्या जास्त असेल तर अशा राज्याला निधीमध्ये जास्त वाटा पाहिजे होता. मग त्यामुळे अगदी अलीकडच्या म्हणजे 12व्या वित्त आयोगापर्यंत लोकसंख्येला जास्त भर देण्यात आला, 12व्या-13व्या वित्त आयोगापर्यंत. परंतु नंतर हे जे 14वं वित्त आयोग आहे त्यांनी काय सांगितलं की नाही, आम्ही असं करणार नाही. यांनी काय व्हायचं की लोकसंख्या नियंत्रणावर काही म्हणजे काही कोणी करत नव्हतं. म्हणजे राज्य काय करायचे, लोकसंख्या वाढू द्यायचे, कारण की केंद्राकडून आपल्याला जास्त फंड मिळत आहेत, त्याच्यामुळे लोकसंख्या नियंत्रणाकडे कोणी लक्ष देत नव्हतं. त्यामुळे 14व्या वित्त आयोगाने सांगितलं, 14व्या वित्त आयोगाने सांगितलं की आम्ही, कुठे गेलं, एक मिनिट, 14व्या वित्त आयोगाने सांगितलं की आम्ही लोकसंख्या नियंत्रणावर कोण जास्त काम करतं त्याला आम्ही जास्त पैसे देऊ, त्याला आम्ही वाटा जास्त देऊ. त्यामुळे 14व्या वित्त आयोगाच्या अगोदर जे अगोदर वित्त आयोग होऊन गेले त्यांनी लोकसंख्येला जास्त भर दिलेला आहे.
आणि त्यासोबतच उत्पन्न समानता. उत्पन्न समानता म्हणजे काय? उदाहरणार्थ महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राचं जे दरडोई उत्पन्न आहे किंवा महाराष्ट्राचं जे GDP आहे, ज्याला आपण ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणतो, ते सर्वाधिक आहे. आणि मग दुसरा गरीब राज्य आहे, उदाहरणार्थ बिहार आहे किंवा अरुणाचल प्रदेश आहे, अरुणाचल प्रदेश. तर या महाराष्ट्राच्या उत्पन्नामध्ये आणि बिहार किंवा अरुणाचल प्रदेशच्या उत्पन्नामध्ये तफावत आहे. मग हे अंतर काढलं जातं, उत्पन्नातील अंतर काढलं जातं. मग ज्या राज्याची उत्पन्न तफावत जास्त असेल तिला जास्त फंड. म्हणजे आता अरुणाचल प्रदेशचं उत्पन्न अत्यंत कमी आहे, उत्पन्नाची तफावत, उत्पन्नाचं अंतर जास्त आहे, म्हणून अरुणाचल प्रदेशला जास्त फंड दिले जाणार. बिहारचं उत्पन्न तफावत थोडीशी कमी आहे, त्याच्यामुळे बिहारला कमी दिलं जाणार वाटा. पण तेच जर आपण इतर राज्यांचं बघितलं, उदाहरणार्थ तमिळनाडूचं बघितलं, तर त्यांचं उत्पन्नामध्ये जास्त फरक नाही आहे, म्हणजे इतर राज्यांपेक्षा जास्त फरक नाही आहे, त्याच्यामुळे तमिळनाडूंना कमी फंड दिला जाईल. म्हणजे अर्थात ज्या राज्याला जास्त गरज आहे पैशाची, फंडाची, त्याला जास्त पैसा मिळाला पाहिजे, अशा पद्धतीचे निकष हे वित्त आयोगांनी सांगितलेला आहे. हा जो प्रश्न आहे हा 7व्या वित्त आयोगाबद्दल आहे. म्हणून 7व्या वित्त आयोगाने लोकसंख्येसाठी 25% भार दिला होता आणि उत्पन्न समानतेसाठी 25% भार दिला होता. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. सो वित्त आयोगांवर पण प्रश्न विचारले जात आहेत. अगोदरच्या काळामध्ये फक्त जे जुन्या स्टाईलचे प्रश्न होते किंवा वन लाईनर होते, की अगदी पहिल्या वित्त आयोगापासून लेटेस्ट वित्त आयोगापर्यंत पहिला वित्त आयोग कधी स्थापन झाला हा प्रश्न असायचा. त्याच्यानंतर पहिल्या वित्त आयोगाचे चेअरमन कोण होते हा प्रश्न असायचा, किंवा आताच्या चालू वित्त आयोगाचे चेअरमन कोण आहे हा प्रश्न असायचा. परंतु आता थोडंसं डीपमध्ये जाऊन या वित्त आयोगाचे जे क्रायटेरिया आहेत, वित्त आयोगाचे जे निकष आहेत, त्यांना अनुसरून आपल्याला प्रश्न विचारले जात आहेत. तर या चार्टमध्ये मी काही तुम्हाला डिटेल सांगत नाही, पण या चार्टमध्ये जे निकष आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. की एक आहे इन्कम डिस्टन्स, म्हणजे राज्याचं जे उत्पन्न आहे त्याच्यामध्ये अंतर किती आहे, श्रीमंत राज्य आणि गरीब राज्य. मग जेवढं अंतर जास्त तेवढं फंड जास्त. त्याच्यानंतर 1971ची लोकसंख्या, त्यानंतर 2011ची लोकसंख्या ही 14व्या वित्त आयोगाने कन्सिडर केली, कारण की त्यांनी सांगितलं की लोकसंख्या नियंत्रणासाठी जो काम करेल, जो राज्य काम करेल, त्यांना आम्ही जास्त फंड देऊ. त्यानंतर इंडेक्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे पायाभूत सुविधा ज्यांच्याकडे कमी आहेत त्यांना जास्त फंड. फिस्कल डिसिप्लिन, म्हणजे आर्थिक धोरणांमध्ये जी शिस्त आहे ती ज्यांच्याकडे जास्त असेल त्यांना आम्ही जास्त पैसा देऊ. जे बेशिस्त करतील, बेशिस्त कारभार करतील किंवा भ्रष्टाचार करतील त्यांना आम्ही पैसे देणार नाही. त्यानंतर टॅक्स एफर्ट, म्हणजे काय, जो राज्य जास्तीत जास्त टॅक्स कलेक्ट करेल, जास्तीत जास्त महसूल गोळा करण्याचा प्रयत्न करेल, त्यांना आम्ही पैसा जास्त देऊ. फिस्कल कॅपॅसिटी डिसिप्लिन, म्हणजे काय की वित्तीय क्षमता कोणाची जास्त आहे, कोण जास्त वित्तीय क्षमता वाढवत आहे, त्यांना आम्ही जास्त प्राधान्य देऊ. त्याच्यानंतर क्षेत्रफळ, जेवढा क्षेत्रफळ जास्त तेवढा जास्त पैसा. फॉरेस्ट कव्हर, वन तुमच्याकडे जेवढे जास्त असतील तेवढं जास्त आम्ही तुम्हाला फंडात हिस्सा देऊ. हे फॉरेस्ट कव्हर हा जो नवीन मुद्दा आहे हा 14व्या वित्त आयोगाने आणला होता. सो अशा पद्धतीने बरंचसं डीप जाऊन तुम्हाला पूर्वपरीक्षामध्ये डिटेलमध्ये प्रश्न विचारले जात आहेत. यामुळे पूर्वपरीक्षा क्लिअर करणं अलीकडच्या काळामध्ये बरंच कठीण झालेलं आहे. अभ्यास अजून जोरात तुम्हाला करावा लागणार आहे. पुढचा प्रश्न बघा, 2022 मधला, राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा यातील फरकाला काय म्हणतात. म्हणजे आता बघा, मी तुम्हाला राजकोषीय तूट सांगितलं मागच्या लेक्चरमध्ये, कालच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं बघा. राजकोषीय तूट, राजकोषीय तूट, त्याच्यानंतर महसुली तूट, त्याच्यानंतर भांडवली तूट, भांडवली तूट, त्यानंतर आपण अर्थसंकल्पीय तूट बघितली. मग आता प्राथमिक तूट, जसं मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं, हे कन्सेप्ट पुन्हा वेगळ्या पद्धतीने शिकवण्यासाठी वेगळं लेक्चर जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, मी वेगळं लेक्चर घेऊन येईल. मग आपल्याला माहिती आहे राजकोषीय तूट, राजकोषीय तुट्यामधून जर आपण वर्षभरात जेवढा व्याज भरणा केलेला आहे तो जर आपण वजा केला तर आपल्याला प्रायमरी डेफिसिट किंवा प्राथमिक तूट मिळते.
तर असे जेवढेही प्रकारच्या तूट आहेत या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, याच्यावर प्रश्न विचारला जाईल. गेल्या वर्षीच्या परीक्षांमध्ये करंट अकाउंट डेफिसिट किंवा चालू खात्यातील तूट याच्यातही प्रश्न विचारला गेलेला आहे, याच्यावरही तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या त्रुटी खूप महत्त्वाच्या आहेत, त्यांचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघा 2022 मधला. 2017-18 मध्ये बघा 2022 मधली परीक्षा, पण प्रश्न कधीचा येतोय? 2017-18चा प्रश्न येतोय. 2017-18 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक, ज्याला आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो, 23.6% ही रिकामी जागा या क्षेत्रामध्ये होती. कोणत्या क्षेत्रामध्ये 23.6% होती? त्याचं जे करेक्ट आन्सर आहे संप्रेषण सेवा किंवा कम्युनिकेशन सर्व्हिसेस. मग आता दरवर्षी FDI कोणत्या क्षेत्रात जास्त येतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे क्षेत्र आधारित सर्वाधिक FDI कोणत्या क्षेत्रात आला? मग पहिले 5 क्षेत्र, सर्वाधिक ते सर्वात कमी, अशा पद्धतीने तुम्हाला पहिले 5 क्षेत्र माहिती असले पाहिजे. त्याच्यानंतर राज्य माहिती असलं पाहिजे. सर्वाधिक राज्यात म्हणजे सर्वाधिक FDI कोणत्या राज्यात आला, असे पहिले 5 राज्य माहिती असले पाहिजे. याच्यावर तुम्हाला निश्चितच प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न, वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी 21-22च्या अर्थसंकल्पात 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या रिकामी जागा शहरी केंद्रांसाठी 2217 कोटी प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजे वायू प्रदूषणचा सामना करण्यासाठी जे मिलियन प्लस सिटीज आहेत किंवा ज्यांची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे, अशा शहरांसाठी 2217 कोटी दिलेले आहेत. असे किती शहरं आहेत? तर 32 शहरांसाठी हा पैसा आपण दिलेला आहे. सो बजेटमध्ये एखाद्या गोष्टीसाठी जर आर्थिक तरतूद केली असेल तर या तरतुदीवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ठळक ज्या गोष्टी आहेत ज्याच्यावर बजेटमध्ये आर्थिक तरतूद केलेली आहे, अशा प्रश्नांसाठी आपल्याला तयारी असली पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. आता आपण 2023 मध्ये आपलं पदार्पण झालेलं आहे. 2023चा प्रश्न बघण्या अगोदर तुम्हाला मी सांगू इच्छितो की जी येणारी 2024ची पूर्व परीक्षा आहे, कंबाईन गट ब पूर्व परीक्षा, कंबाईन गट क पूर्व परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा, याचं 145 दिवसांचं नियोजन मी तुम्हाला दिलेलं आहे. अगदी दैनंदिन नियोजन, आठवड्याभराचं नियोजन, महिन्याभराचं नियोजन आणि येणाऱ्या 4 ते 5 महिन्यांचं नियोजन जे आहे, एकूण जर आपण बघितलं तर 145 दिवस होतात, 21 आठवडे होतात. या 21 आठवड्यांचं नियोजन या स्वप्न स्टडीज यूट्यूब चॅनलवर मी दिलेलं आहे. अशा पद्धतीचं त्याचं थंबनेल आहे. याही व्हिडिओचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तुम्ही जर आत्तापर्यंत हे नियोजन बघितलं नसेल तर नक्की बघा, तुम्हाला निश्चितच फायदा होईल. आणि या नियोजनबद्ध पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचं बेसिक वाचन, MCQ सॉल्व्ह करणे, मागील वर्षाचे प्रश्न सॉल्व्ह करणे, दैनंदिन रिव्हिजन, दैनंदिन चालू घडामोडी, दैनंदिन अंकगणित आणि बुद्धिमापन, सगळे जे महत्त्वाचे घटक आहेत कंबाईन गट ब, कंबाईन गट क, संयुक्त पूर्व परीक्षेसाठी, या सगळ्या घटकांना तुम्हाला न्याय देऊन उत्तम असे मार्क्स घेता येणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. 2023 तुम्हाला माहिती असेल की 2023 या वर्षी कंबाईन गट ब, कंबाईन गट क, संयुक्त पूर्व परीक्षा झाली. मग दोघांची पूर्व परीक्षा कंबाईन आहे. मग आता याच्यात बघा कसे प्रश्न आलेले आहेत. आता राजकोषीय नीतीची साधने कोणती? राजकोषीय नीती किंवा ज्याला आपण वित्तीय धोरण म्हणतो, याच्यात साधनं कोणती आहेत? 4 विधानं दिलेली आहेत. सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर्ज. व्यय म्हणजे काय? व्यय म्हणजे खर्च. तर सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक कर्ज, तर हे साधन आहे का? विधान ब, लोकशाही आणि संघराज्यात्मक रचना. आता जेव्हा आपण लोकशाही म्हणतो, संघराज्य म्हणतो, हे पॉलिटी संबंधी आपल्याला वाटतं. पॉलिटिकल सिस्टीम किंवा राज्यव्यवस्था संबंधित हा कन्सेप्ट आहे. क काय म्हणतं? करारोपण आणि अंदाजपत्रक. म्हणजे काय इंग्लिशमध्ये? टॅक्सेशन आणि बजेट. कर रचना, कर लादणे आणि बजेट सादर करणे, तर हे आर्थिक गोष्टी संबंधी आपल्याला वाटतं. ड विधान काय? संसद आणि प्रशासन. तर हे सुद्धा आपल्याला पॉलिटीशी संबंधित वाटतं. पॉलिटी किंवा आपल्या राज्यव्यवस्थेशी संबंधित आहे. त्याच्यामुळे
विधान ब हे चुकीचं आहे, हे राज्यव्यवस्थेसंबंधी आहे. विधान ड सुद्धा चुकीचं आहे, हे राज्यव्यवस्थेसंबंधित आहे. त्यामुळे राजकोषीय नीतीशी संबंधित कोणती साधनं आहेत, तर अ आणि क. तो करेक्ट आन्सर काय आहे? 4. अ म्हणजे काय, तर सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक कर्ज, आणि दुसरं काय, कर रोपण आणि अंदाजपत्रक. हे 2 राजकोषीय नीतीची साधनं आहेत. अशा पद्धतीने आपल्याला राजकोषीय नीती संबंधित जे काही महत्त्वाचे कन्सेप्ट्स आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की राजकोषीय नीतीची जी साधनं आहेत, जी कन्सेप्ट्स आहेत आणि ज्या वेगवेगळ्या तुटी आहेत, यासाठी जर स्पेशल व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मला सांगा, मी नक्कीच तो व्हिडिओ घेऊन येईन. पुढचा प्रश्न बघा. कंबाईन गट ब, कंबाईन गट क पूर्व परीक्षा 2023. ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारसीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली? कर सुधारणासाठी समित्या: राजा चेल्लय्या समिती, एम नरसिम्हन समिती, सुखमॉय चक्रवर्ती समिती का अभिदुसेन समिती? आता करेक्ट आन्सर याचं काय आहे? राजा चेल्लय्या समिती. पण इतर ज्या समिती आहेत या सुद्धा तुम्हाला माहिती असल्या पाहिजे, या कशाशी संबंधित आहे. नरसिम्हन समिती कशाशी, तर बँकिंग संबंधी. आता तुमचं होमवर्क आहे, अभिदुसेन समिती आणि सुखमय चक्रवर्ती समिती कशा संबंधित आहे लक्षात तुम्हाला घ्यायचं आहे. मग आता प्रश्न चालू आहे कर प्रशासनासंबंधी, कारण की राजा चेल्लय्या समिती ही कर सुधारणासाठी होती. मग आता कर सुधारणासाठी इतर कोणत्या कोणत्या समित्या होत्या, तर एक म्हणजे रेखी समिती, ही अप्रत्यक्ष कर मधील सुधारणेसाठी 1992 मध्ये स्थापन केली होती. 1992 मध्ये हिचा अहवाल आला होता. त्यानंतर दुसरी समिती एन रंगचारी समिती, तर IT क्षेत्र जे आहे, IT कंपन्या आहेत, यांच्यासाठी कर आकारणी कशी असली पाहिजे त्यासाठी धोरण परीक्षण करणे, आणि यांचा अहवाल आला होता 2012 मध्ये. त्याच्यानंतर राजा चेल्लय्या समिती आपण आत्ताच बघितली, 1991, 1992, 1993 अशा 3 रिपोर्ट, 3 त्यांचे अहवाल सादर झाले. त्याच्यानंतर पार्थसारथी शोम समिती, तर कर प्रशासन सुधारणा म्हणजे कर प्रशासन जे आहे, ऍक्च्युली 2013 मध्ये यांचा अहवाल आलेला आहे, आणि GAAR गार नावाची नियमावली या पार्थसारथी शोम समितीच्या शिफारसीनुसार आपल्याकडे लागू केलेली आहे. त्यानंतर 5वी समिती म्हणजे केळकर समिती, कर संरचना सुधार, कराची जी संरचना आहे तर त्यासाठी ही समिती होती. 2002 मध्ये यांचा अहवाल आलेला आहे. त्यानंतर अखिलेश रंजन समिती ही प्रत्यक्ष करासाठी किंवा विशेष करून आयकरसाठी ही स्थापन केली गेली होती, आणि 2017 मध्ये या समितीची स्थापना झालेली आहे. तो अशा आर्थिक विषयासंबंधी ज्या महत्त्वाच्या समित्या आहेत, विविध समित्या आहेत, यांच्यावर तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करावा लागेल. नोट्स काढून तुम्हाला याचं रिव्हिजन करावं लागेल. पुढचा प्रश्न बघूयात. 12व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र आणि राज्यांच्या योगदानासह रिकामी जागाच्या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस केली. आता बघा, 12व्या वित्त आयोगासंबंधी प्रश्न आहे. 12वे वित्त आयोग, मग याचा अर्थ काय? तुम्हाला 11वा, 12वा, 13वा, 14वा, 15वा या कुठल्याही वित्त आयोगाच्या महत्त्वपूर्ण शिफारसींवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आजच आपण बघितलं की 7व्या वित्त आयोगाबद्दल प्रश्न विचारला होता. तो त्यामुळे वित्त आयोग आतापर्यंत फक्त वित्त आयोगाचे चेअरमन कोण आणि त्यांचं वर्ष कोणतं असेच प्रश्न विचारले जात होते. परंतु आता गट ब आणि गट क परीक्षांमध्ये सुद्धा वित्त आयोगाच्या शिफारसी विचारल्या जात आहेत. तो आता ही शिफारस कशा संबंधी? राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंड किंवा नॅशनल कॅलेमिटी रिलीफ फंड. नॅशनल कॅलेमिटी रिलीफ फंड या निधीचं व्यवस्थापन कसं करायचं, आणि केंद्राचा किती वाटा असला पाहिजे आणि राज्यांचा किती वाटा असला पाहिजे या फंडमध्ये, तर याच्यावर हा प्रश्न आहे. त्याचं जे करेक्ट वाटप आहे ते 75%, 25%. म्हणजे जो काही फंड उभारला जाईल आणि त्या फंडामध्ये केंद्राने किती कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे, केंद्राने योगदान 75% करायचं आहे आणि राज्यांनी 25% योगदान करायचं आहे. अशा पद्धतीचा हा नॅशनल कॅलेमिटी रिलीफ फंड. सो याचा अर्थ काय? हे जे वित्त आयोग आहेत, विशेष करून अलीकडचे म्हणजे 12व्या वित्त आयोग ते 15वा वित्त आयोग यांच्या शिफारसी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढे बघा,
खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे, चुकीचं विधान ओळखायचं आहे. UTGST केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांद्वारे गोळा केले जातात. आता बघा, UTGST हे फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा केंद्र शासन गोळा करतं, कारण की केंद्रशासित प्रदेश पण हे कोणी चालवलेले असतात, केंद्रानेच चालवले असतात. तर त्याच्यामुळे UTGST हा कोण गोळा करतं, तर केंद्र शासन गोळा करतं, केंद्रशासित प्रदेश गोळा करत नाही. त्यानंतर IGST किंवा इंटरस्टेट ट्रेड GST हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार गोळा करतात, हे सुद्धा चुकीचं आहे. हा पण पूर्ण कर हा केंद्राकडे जातो, म्हणून करेक्ट उत्तर काय आहे, तिसरं. दोन्ही अ आणि ब अयोग्य आहेत. अशा पद्धतीने GST संबंधी सुद्धा प्रश्न विचारले चालले आहेत, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. जुन्या पॅटर्न अनुसार जर प्रश्न आले असते तर GST कधीपासून लागू झाला अशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले असते, किंवा GST मध्ये एकूण किती कर येतात अशा पद्धतीचे प्रश्न आहे. परंतु आता अजून डीप मध्ये जाऊन GSTचे जे घटक आहेत, मग त्याच्यामध्ये UTGST, IGST, CGST आणि SGST असे जे विविध घटक आहेत, या विविध घटकांबद्दल आपल्याला प्रश्न विचारला जातो आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढच्या वर्षी देखील अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न बघा, वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003. बघा, FRBM कायदा खूप फेवरेट कायदा आहे MPSCचा, दरवर्षी प्रश्न विचारला चालला आहे. आता या FRBM कायद्यामध्ये असे नमूद करतो की सरकारने रिकामी जागापर्यंत महसुली तूट दूर करण्यासाठी योग्य उपाय करणे आवश्यक आहे. महसुली तूट दूर करणे म्हणजे आपण बघितलं होतं फिस्कल डेफिसिट, किंवा ज्याला आपण म्हणतो राजकोषीय तूट. याचं टार्गेट काय होतं, याचं लक्ष काय होतं की ही 3% कमी करणे. त्यानंतर रेव्हेन्यू डेफिसिट किंवा ज्याला आपण म्हणतो महसुली तूट, याचं टार्गेट काय होतं, 0% कमी करत आणणे. तर यासाठी लिमिट काय दिलं होतं, टाइम लिमिट, हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे कालच्या लेक्चरमध्ये. 2008-9 याचं टाइम लिमिट आहे. 2008-9 पर्यंत हे लक्ष आपल्याला गाठायचं आहे. तो अशा पद्धतीने आपल्याला वर्ष टार्गेट्स म्हणजे प्रत्येक जो कायदा आहे त्याच्यामध्ये टार्गेट्स काय आहेत, त्या तरतुदी काय आहेत, कुठली समिती असेल तर तिचे जे रेकमेंडेशन्स आहेत, शिफारसी आहेत, अशा पद्धतीने थोडंसं 1 स्टेप 2 स्टेप डीपमध्ये जाऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे. तो सुरुवातीला मी उल्लेख केल्याप्रमाणे मी तुम्हाला टेस्ट सिरीजबद्दल सांगत होतो. तर PSI STI ASO 2024 स्वप्नपूर्ती मोफत टेस्ट सिरीज. सो कंबाईन गट ब, कंबाईन गट क या दोन्ही परीक्षांसाठी, दोन्ही पूर्व परीक्षांसाठी एक स्वतंत्र अशी टेस्ट सिरीज आपण स्वप्न स्टडीज ॲपवर लॉन्च केलेली आहे. ही जी टेस्ट सिरीज आहे कंबाईन गट ब, कंबाईन गट क दोन्ही परीक्षांसाठी आहे. पूर्व परीक्षांसाठी तुम्हाला माहितीच आहे की या दोन्ही परीक्षा आता कंबाईन पद्धतीने होणार आहेत. त्यामुळे मग PSI असो, STI असो, ASO असो, किंवा मग ग्रुप C मध्ये क्लर्क असो, टॅक्स असिस्टंट असो, एक्साइज सब इन्स्पेक्टर असो, टेक्निकल असिस्टंट असो किंवा इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर असो, या सर्व पदांसाठी ही मोफत टेस्ट सिरीज आपल्या स्वप्न स्टडीज ॲपवर आपण लॉन्च केलेली आहे. तुम्हाला हे वेब पोर्टलवरचं पेज मी दाखवतो आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. याच्यामध्ये 3री आणि 4थी टेस्ट लाईव्ह झालेली आहे. आणि विशेष म्हणजे 3री आणि 4थी जी टेस्ट आहे ही शासकीय योजनांवर आहे. याचं कारण म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये अशाच पद्धतीने 2018 ते 2023 या 6 वर्षांचं आपण विश्लेषण केलेलं आहे आणि त्यामध्ये शासकीय योजनांवरचे आपण प्रश्न बघितलेले आहेत. मग त्यामुळे या आठवड्यामध्ये आपण काय करतोय, तर आपण आर्थिक धोरण, वित्तीय धोरण किंवा बजेट या संबंधी आपण डिस्कशन करतो आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात टेस्ट नंबर 5 आणि टेस्ट नंबर 6 ही आर्थिक आणि वित्तीय धोरणावर असणार आहे. सो अशा पद्धतीने आपण टप्प्याटप्प्याने एक एक घटक डिस्कस करतो आहे, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा विश्लेषण करतो आहे आणि त्याच्या आधारावर पुढच्या आठवड्यामध्ये आपण त्या घटकांवर टेस्ट घेतो आहोत आणि या टेस्टचं विश्लेषण सुद्धा आपल्या YouTube चॅनलवर आपण घेतो आहोत. सो या टेस्ट सिरीजची लिंक सुद्धा या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही जा,
तुम्ही वेब पोर्टलवर पण ही टेस्ट देऊ शकता, आपल्या ॲपवर पण ही टेस्ट देऊ शकता. तुम्ही पहिले टेस्ट द्या आणि मग याचं जे विश्लेषण आहे ते विश्लेषण करायला या. या आठवड्यामध्ये आर्थिक धोरणावरचे जे सगळे लेक्चर्स आहेत ते तुम्ही करा. त्याच्यानंतर शनिवारी किंवा रविवारी तुम्ही ती टेस्ट देऊ शकता आणि दर सोमवारी आणि गुरुवारी या टेस्टचं आपलं डिस्कशन होतं आहे. याचा अर्थ काय, येणाऱ्या सोमवारी संध्याकाळी 5व्या टेस्टचं डिस्कशन होईल आणि गुरुवारी 6व्या टेस्टचं डिस्कशन होईल. अशा पद्धतीने दोन्ही टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला भरपूर असा फायदा होणार आहे, भरपूर असं तुम्हाला मदत होणार आहे अभ्यासामध्ये. आणि ही टेस्ट सिरीज आहे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, विशेष करून 2018 ते 2023, आणि याच्यामध्ये संभाव्य प्रश्न, अतिसंभाव्य प्रश्न देखील याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने या टेस्ट सिरीजला एनरोल करा, टेस्ट सिरीजमधल्या टेस्ट द्या. स्वप्न स्टडीजवरचे जे हे काही लाईव्ह सेशन्स आहेत ते सगळे लाईव्ह सेशन्स तुम्ही जॉईन करा. तुमचे जे काही प्रश्न असतील, शंका असतील, कमेंटमध्ये विचारा. हे संपूर्ण डिस्कशन, हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. तुमचे जे काही सुधारणा असतील, काही सजेशन्स असतील की सर तुम्ही अमुक टॉपिकवर व्हिडिओ बनवा, अमुक टॉपिकवर व्हिडिओ बनवा, किंवा सर माझी ही शंका आहे, जे काही तुमचे शंका प्रश्न असतील कमेंटमध्ये सांगा. त्याचं नक्कीच आपण निराकरण करण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा आणि रोज रात्री 9:30 वाजता, रोज रात्री 9 वाजता आपला हा फिक्स टाईम आहे. त्या टाईमवर आपण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून असे सगळे जे डिस्कशन्स आहेत, लाईव्ह डिस्कशन आपण करत असतो. तो तुमची इथेच रजा घेतो. भेटूया उद्याच्या लाईव्हमध्ये रात्री 9 वाजता. तोपर्यंत छान अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या. थँक्यू सो मच.